लांजा तालुक्यातल्या कुवे इथले हे गावकरी ऐन रात्री उशिरा शेताच्या राखणीसाठी जागे नाहीत। अज्ञात व्यक्तींचा या भागात सुरू असलेला वावर यामुळे गेल्या 15 दिवसांपासून त्यांना अशा प्रकारे जागता पहारा द्यावा लागतोय। कुत्र उडे मारायला लागलं, माणसाच्या अंगावर जसे उडे मारत तसं पुढच्या साईडला बघितलं, काळा कुट्ट माणूस कपडे घातलेला आता इथं जस्ट 1-1.5 तासापूर्वी दिसला। तर मी तसंच उठलो, ही सीख घेतली, बॅटरी घेतली आणि पळत सुटलो आणि पाठच्या साईडला मुलांना वगैरे हाक दिली, पुढच्या साईडनं मला हे कव्हर करा, बॅटरी मारा म्हणून। तोपर्यंत तो जाळीचा फायदा घेऊन माणूस पळून गेला। तर आता लांजा शहरातल्यांनीही रात्रीच्या गस्तीला सुरुवात केली आहे, कारण इथंही असाच प्रकार घडलाय। घरावर दगडफेक, दरवाजे ठोकणे हा प्रकार चालू झालाय। गावातली ग्रामस्थ सगळे धावत निघाले त्याच्या पाटनं। एकाला सोडून 4 लोकांना दुसऱ्या जाताना दुसऱ्याला पण दिसलेला आहे। अज्ञात तो व्यक्ती समजला नाही कोण आहे अजून। आधी कुवे, नंतर लांजा आणि आता पन्हाळे गावातही असेच प्रकार घडू लागलेत। त्यामुळे अख्खं गाव रात्र जागून काढतंय। आमच्या गावातला एक व्यक्ती निवले म्हणून तो लांजावरून आला, त्यावेळी ग्रामपंचायतीच्या गाडीवरून उडी मारून त्या आमच्या संताराम निवले ह्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी आरडाओरड झाल्याच्या नंतर आम्ही त्याच्या शोधाशोध केले, तो का आम्हाला मिळालेला नाही। या प्रकाराची माहिती लांजावासियांनी पोलिसांना दिली आहे, मात्र ही अफवा असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। दरम्यान पोलिसी कारवाईची वाट न पाहता स्थानिकच हाती लाठ्याकाठ्या घेऊन घराबाहेर पडलेत। प्रणव पोळेकर, झी मीडिया, लांजा, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।